नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत मटरी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। दिवाळी असो किंवा होळी असो, अशा पद्धतीने मटरी बनवा। अगदी साधी आणि सोपी। आपण इथे नाही मैद्याचा वापर करणार आहोत, नाही कॉर्नफ्लोअरचा, फक्त गव्हाच्या पिठापासून आपण ही मटरी बनवणार आहोत। तर ही मटरी खुसखुशीत होण्यासाठी आपण एक ट्रिक इथे वापरलेली आहे, एक पदार्थ वापरलेला आहे। तर आपण साहित्य पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल। तर इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जर 1.5 कप गव्हाचं पीठ असेल तर आपल्याला अर्धा कप रवा घ्यायचा आहे। रवा कोणताही चालेल, जाड बारीक कोणताही। नंतर पाव कप आपण इथे तेल घेतलेलं आहे। नंतर मसाल्यांमध्ये आपण चाट मसाला घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट, मिरे पावडर, मीठ, तीळ आणि कसुरी मेथी। बस अगदी एवढ्याच साहित्यात आपण ही मटरी बनवणार आहोत। तर ही मटरी खुसखुशीत होण्यासाठी आपण काही ट्रिक इथे वापरलेले आहे। तर आता आपण काय करायचे, आधी जे गव्हाचं पीठ आहे ते ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये मी काढून घेते। आणि जो आपण रवा घेतलेला आहे, हा रवा आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे। तर रवा आपल्याला मस्त मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि मस्त चांगला बारीक करून घ्यायचा। आपल्याला इथे भाजायचा वगैरे नाही आहे रवा, कच्चाच रवा आपण इथे बारीक करून घेऊया फक्त मिक्सरमधनं। तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा घेते आणि मस्त असा बारीक वाटून घेते। तर आपला रवा चांगला बारीक झालेला आहे, हे पहा। आता आपण पीठ मळायला घ्यायचंय। तर जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये आपण लगेचच इथे रवा घालून घ्यायचा आहे, जो आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे तो। तर 1.5 कप जर आपलं गव्हाचं पीठ असेल तर आपण अर्धा कप रवा घ्यायचा आहे। आणि जे आपण तेल घेतलेलं आहे ते तेल सुद्धा आपण घालायचंय, पण त्याआधी आपण इथे जे मसाले घेतलेत ते घालायचे। तर इथे मी 2 चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि ही कसुरी मेथी मी हातावर अशा पद्धतीने चोळून घेते आणि मग नंतर आपण पिठामध्ये घालतोय। नंतर अर्धा चमचा मिरे घेतलेले आहेत, थोडेसे जाडसर कूट केलेला आहे। नंतर चवीपुरतं मीठ घालायचंय, मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। आणि आता आपण ह्यामध्ये ओवा घालणार आहोत। तर 1 छोटा चमचा ओवा घातलेला आहे। ओवा थोडासा भरड असा मिक्सरमधनं काढलेला आहे आणि तेल घातलेलं आहे। तर तेल इथे मी कच्चंच वापरलेलं आहे, गरम तेल घालायचं नाही आहे, आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे। आणि आता आपण हे चांगलं हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे जे मोहन जे आहे हे मोहन आपल्या पिठाला सगळीकडनं व्यवस्थित असं लागेल। हे पहा, अशा पद्धतीने आपण हे मोहन पूर्ण आपल्या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं। आणि नंतर आपल्याला इथे मूठ वळून पाहायची, पीठ घ्यायचंय आणि मूठ वळून पाहायची। आणि जर ती व्यवस्थित असे जर पीठ हातामध्ये गोळा होत असेल म्हणजे आपलं जे मोहन आहे हे मोहन आपल्या पिठाला व्यवस्थित असं लागलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ तेल आपल्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचंय। हे बघा, मुठीमध्ये मी पीठ घेतल्यावर अशा पद्धतीने गोळा होतोय, म्हणजे आपलं मोहन हे पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। आणि पीठ मळताना जसं आपण पुरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे घट्ट पीठ आपल्याला मळायचंय। आपल्याला चपातीसारखं पीठ मळायचं नाहीये, तर पुरीला जसं घट्ट पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळायचंय, म्हणजे आपली जी मटरी आहे ही मटरी अगदी मस्त खुसखुशीत होते। तर मस्त पीठ मळून घेते मी, थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ मळायचंय। अगदी भसकन पाणी ओतायचं नाही, नाहीतर अगदी पीठ पातळ होऊन जाईल। थोडं थोडंच पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। तर थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा,
म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता आपण ह्याचा घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. आता आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटं हे जे पीठ आहे हे मुरायला बाजूला ठेवून देऊया. म्हणजे जो आपण रव्याचं पीठ घातलेलं आहे, रवा मिक्सरला लावून ते पीठ घातलेलं आहे ते चांगलं फुलेल आणि आपला हा गोळा अजून घट्ट होईल. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊया. फक्त 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे. तर 10 मिनिटं झालेत आणि आपला जो पिठाचा गोळा आहे हा मस्त असा घट्ट झालेला आहे. रव्याने चांगलं पाणी शोषून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा 1-2 मिनिटं आपण हे जे पीठ आहे हे एकदा हाताने मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चपातीपेक्षा थोडेसे मोठे असे हे गोळे बनवून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला जसे हवे असतील लहान मोठे त्याप्रमाणे तुम्ही हे गोळे मळून घेऊ शकता, गोळे करून घेऊ शकता. आता तुम्हाला दिसेलच की या एवढ्या पिठामध्ये किती गोळे होतात ते. एक 5 ते 6 गोळे इथे तयार होतात. तर कोणाकोणाला मटरी हा प्रकार आवडतो ते मला नक्की सांगा. आणि लहान मुलांना आदल्या मधल्या वेळेला भूक लागते त्यावेळेला हा पदार्थ खूप हेल्दी आहे. कारण आपण यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, मैदा अजिबात वापरलेला नाही. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही आदल्या मधल्या वेळेला जर त्यांना भूक लागली शाळेतनं आल्यानंतर किंवा आता सुट्ट्या लागतीलच तेव्हा सुद्धा मधल्या वेळेला खाण्यासाठी ही मटरी खूप छान आहे. छोट्या भुकेसाठी अतिशय सुका खाऊ म्हणून तुम्ही ही बनवून ठेवू शकता. तर आता आपण इथे पिठाचा वापर करायचा नाही, तर अगदी 1 ते 2 बोटं तेल आपण इथे लावून घेऊया. अगदी हे बघा, आणि अगदी पातळ अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी व्यवस्थित सगळीकडनं सारखी अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. आणि मटरीला चांगले लेयर्स पडण्यासाठी आपण ह्याला वरतून तेल लावून घ्यायचे आणि आतून मसाले टाकायचे आणि मग नंतर फोल्ड करून घ्यायचे. म्हणजे मटरीला छान असे लेयर्स पडतात आणि मटरी मस्त खुसखुशीत होते. जर तुम्हाला मटरी बनवायची नसेल तर अशाच पद्धतीने करायचं. एक अशी चपाती लाटून घ्यायची आणि शंकरपाळीप्रमाणे सुद्धा तुम्ही याची खारी शंकरपाळी बनवू शकता. तर मी मस्त अशी पातळ, जेवढी जमेल तेवढी पातळ, जेवढी करता येईल तेवढी पातळ करून आपण ही चपाती लाटून घेणार आहोत. खूप सुंदर ही मटरी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अगदी सोपी आहे, खूप जास्त झंझट नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना बनवून दिली तर मुलं आवडीने खातील. शिवाय आपण जर याच्यामध्ये मैदा वापरलेला नाहीये त्यामुळे ही मुलांना, लहान मुलांना जरी तुम्ही दिली तरी सुद्धा चालेल. तर आता आपण इथे ब्रशने तेल लावून घ्यायचंय. हे बघा, थोडंच तेल लावायचंय, खूप जास्त लावायचं नाही. आणि त्यावर आता आपण चाट मसाला बुरबुरून घ्यायचा आहे. हे बघा, आपण अशा पद्धतीने चाट मसाला बुरबुरून घेतलाय. मग त्यावरच आपण काश्मीरी लाल तिखट आहे ना, ते काश्मीरी लाल तिखट सुद्धा सगळीकडनं असं बुरबुरून घ्यायचं. नंतर इथे थोडेसे तीळ घालून घेणार आहे आणि हाताने आपण हे पसरून घ्यायचं. म्हणजे सगळीकडे सारखा असा मसाला आपल्या चपातीला व्यवस्थित लागेल. हे पहा. आणि मग नंतर एकदा आपण ह्याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचं. म्हणजे जे तीळ आपण घातलेले आहेत हे तीळ आतमध्ये चिटकतील आणि बाहेर निघणार नाही. आता आपण याचा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर एका बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. थोडंसं तेल लावायचं
आणि अशा पद्धतीने एकावर एक ठेवून पुन्हा एकदा आपण ह्याच्यावरनं लाटणं फिरवून घ्यायचंय. हे बघा. आणि आता आपण हे कशानेही, सुरीने किंवा कैचीने आपण हे कट करून घेऊ शकतो. आता याचे मी छोटे छोटे तुकडे म्हणजे हे कट देऊन घेणार आहे त्याला. हे पहा, अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. जसं आपली खारी वगैरे असते ना, त्याप्रमाणे आपल्याला ह्याला कट देऊन घ्यायचे. आणि आपल्याला हे अगदी मंद गॅसवर आपल्याला ही मटरी तळून घ्यायची. जर तुम्ही फुल गॅस जर करून ही मटरी तळली तर ही मटरी जी आहे ही आतून मऊ पडते. त्यामुळे आपण तळताना अगदी मंद गॅसवर ही तळून घ्यायची. तळण्यासाठी आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनटं, 10 मिनटं सुद्धा लागू शकतात. पण मटरी जर आपण मंद गॅसवर तळली तर ती खूप छान खुसखुशीत होते. आता आपण अशा पद्धतीने कैचीने सुद्धा कट करू शकतो. आपण हे पहा, अशा पद्धतीने आपण कैचीने सुद्धा कापून घेऊ शकतो. आता मी अजून एक पद्धतीने तुम्हाला करून दाखवते. अजून एक मी कशी बनवते ते. तर जशी आपण चपाती करतो त्याप्रमाणे, आपण जी घडीची चपाती करतो त्याप्रमाणे मी ह्याची घडी करून घेतलेली आहे. आणि अगदी पातळ अशी आपण ही चपाती लाटून घेणार आहोत. हे पहा, मी मस्त पातळ अशी चपाती लाटून घेते. जेवढी शक्य होईल तेवढी पातळ मी लाटण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जी आपली मटरी जी आहे ती अगदी खुसखुशीत होईल. आणि सगळीकडून पूर्ण एकसारखी झाली पाहिजे इतकी छान आपण ही चपाती लाटून घ्यायची. नंतर ब्रशने आपण याला तेल लावून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण इथे चाट मसाला घालायचा आहे. नंतर काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तीळ घालून घ्यायचे. एकदा आपल्याला ह्यावर लाटणं फिरवून घ्यायचं आणि मगाचप्रमाणेच आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडा फोल्ड करून तेल लावून घ्यायचं. पुन्हा एकदा ते फोल्ड करून तेल लावले आणि अशा पद्धतीने मी ह्याची घडी करून घेतलेली आहे. आणि नंतर आपण सुरीने किंवा जो चमचा असतो आपला शंकरपाळीचा त्याने आपण हे कट करून घेऊ शकतो. तर मी इथे तुम्हाला सुरीनेच कट करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मटरी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडली का नाही ते. तशाच पद्धतीने मी सगळ्या मटरी बनवून घेतल्या आहेत आणि तेल गरम केलेलं आहे. तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर त्या लगेच वरून करपायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या जेव्हा ही मटरी तळतो तेव्हा ही अगदी मंद गॅसवरच तळायची आहे. जशी आपण शंकरपाळी तळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ही तळायची आहे. म्हणजे ती अगदी खुसखुशीत तयार होते. तळायला थोडा वेळ लागतो, पण नंतरचा जो रिझल्ट आहे तो बघून तुम्ही खूप खुश व्हाल. इतकी सुंदर ही मटरी तयार होते. आता मी मंद गॅसवर ही मटरी तळून घेतलेली आहे आणि दुसरी मटरी मी या तेलामध्ये घालून घेणार आहे. आता दुसरी बॅच सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे आणि मंद गॅसवर मी ही मटरी तळून घेणार आहे. ही मटरी तुम्ही छान सॉस बरोबर खाऊ शकता किंवा अशीच सुद्धा ही मटरी खूप सुंदर लागते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. दिवाळीला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मटरी बनवू शकता किंवा आता लहान मुलांना सुट्ट्या लागतायत तर सुट्टीमध्ये तुम्ही जर अशी मटरी बनवून ठेवली तर मुलं ही मटरी अधूनमधून खाऊ शकतात. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या मटरी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. कधी सांगितलं? तर मी सगळ्या मटरी तळून घेतल्या आहेत
आणि आपल्या मठरी अतिशय खुसखुशीत झालेल्या आहे, खूप सुंदर झालेल्या आहेत. चवीला तर भन्नाट आहेत, पण अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ